बाकी लोकांना समजलं का रे टीचर? हा, समजलं तुला? हो बघा हा. पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित. आपला फॉर्म्युला आहे फंडामेंटल वनच्या वाक्यांसाठी. फंडामेंटल वन, फंडामेंटल वनचा अर्थ फक्त सहाय्यकारी क्रियापदे ज्या वाक्यांमध्ये असतात अशी वाक्य. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, फंडामेंटल वन आणि फंडामेंटल टू. फंडामेंटल टू म्हणजे मालकी सांगणारी वाक्य, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याचे. कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याचे अशा प्रकारचे चाचीचे असेल किंवा कर्त्याला असेल, कर्त्याकडे असेल किंवा कर्त्याजवळ असेल, असं सांगणारे वाक्य जे मालकी सांगतात. काय सांगतात? आणि ही वाक्य तुम्हाला सेपरेट लिहून दिलेले आहेत. येस ऑर नो? लिहून दिलेले आहेत. समजा तुमचं वाक्य होतं झाडावर आंबे आहेत. हे झाडावर आंबे आहेत तुमचं मराठी चुकलेलं आहे, त्याला मी काही करू शकत. ते वाक्य कसं पाहिजे होतं? झाडाला आंबे आहेत. झाड काय टेबल आहे? झाडावर आंबे ठेवलेले असते. तुम्हाला मराठी येत नाही, इंग्लिश काय करू शकाल त्याला? मग झाडाला आंबे आहेत म्हणलं कुठं जाईल वाक्य? ते फंडामेंटल वन का फंडामेंटल टू? कुठं जाईल? कुठं जाईल? कुठं जाईल? तू म्हणला फंडामेंटल टू. आजचा आपला अभ्यासचा विषय फंडामेंटल वन आहे का टू आहे? हा, वन आहे. जर वनचं शिकवलं तर टू 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 तुम्हाला येईल का? जर मी शिकवतोय वनचं, टूचं जमेल का? नाही. तर ते वाक्य फंडामेंटल टूचं असल्यामुळं सोडून द्यायचं. ते वाक्य इथं बनणार नाही. आता तुमचं पुढचं वाक्य काय? सांग पुढचं वाक्य काय? आमच्या बघा आता सेंटेन्स बघा. फक्त सहाय्यकारी क्रियापदाचे असले पाहिजे आणि त्यातलं फंडामेंटल टू चे नसले पाहिजे. हॅलो, फक्त सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्यांचे दोन प्रकार पडतात, फंडामेंटल वन आणि फंडामेंटल टू. म्हणजे ज्या वाक्यांमध्ये मालकी सांगितली जाते. कोणती? कर्त्याला, कर्त्याकडे, कर्त्याजवळ, कर्त्याचे. फॉर एक्झाम्पल, मला एक भाऊ आहे, मला एक बहीण आहे, त्या बिल्डिंगला 2 लिफ्ट आहेत, झाडांना पाने आहेत. बरोबर? अशी वाक्य कुठे येतील? समजलं ना? कर्त्याचे, कर्त्याला, कर्त्याजवळ. कर्त्याजवळ म्हणजे काय? माझ्याजवळ 2 पेन आहेत. आता हे वाक्य माझ्याकडे 2 पेन आहेत असं येईल, मला 2 पेन आहेत असं येईल. समजलं? माझे 2 पेन आहेत असं पण येईल. एखादं वाक्य चारही स्टेटमेंट मध्ये बसतं आणि काही काही वाक्य बसत नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक बायको आहे असं होईल का? हा, मला एक बायको आहे होईल? एक पण भेटत नाही आजकाल. बरं ठीक आहे, असू द्या. चला, फंडामेंट समजलं का नाही? येस और येस? आता एक वाक्य सांगितलं, आमच्या वर्गात प्रिन्सिपल आहेत. तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितलाय? फंडामेंटल वनच्या वाक्यांसाठी एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. तो काय आहे? जर वाक्यामध्ये आपण व्यक्तीविषयी बोलत असू तर कोण असा प्रश्न विचारायचा शेवटच्या सहाय्यकारी क्रियापदाला. आणि व्यक्तीशिवाय जर इतर गोष्टींविषयी बोलत असू तर काय हा प्रश्न या क्रियापदाला विचारायचा. 2 नंबरला काय लिहायचं? ज्याला क्वेश्चन विचारला तेच लिहायचं. नंबर 3 ला जर त्या सेंटेन्स मध्ये प्रिपोजिशन असेल एखाद्या शब्दाबरोबर आलं तर ते लिहायचं, आणि ज्याच्या बरोबर प्रिपोजिशन आलंय तो शब्द, ते नाव, ते नाम नंतर लिहायचं, रिमेनिंग पार्ट लिहायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. हे समजलं का?
आता आमच्या वर्गात प्रिन्सिपॉल आहेत या वाक्यामध्ये आपण व्यक्तीविषयी बोलतोय का जनावरांविषयी बोलतोय? जनावर नसतं का प्रिन्सिपॉल? नक्की? एवढी अक्कल तर आहे का? एवढी पण अक्कल नाही आहे का नाही? एवढी अक्कल आहे आपल्याला, खात्री करून घ्या. असं अक्कल नसेल तर सांगतो कुठून भेटते ते. आहे का नाही? एवढी आहे ना? मग काय विचारायचं? कोण विचारायचं? काय विचार बघा. जर आपल्याला त्या वाक्यात जनावरांविषयी बोलतोय का वस्तूविषयी बोलतोय का व्यक्तीविषयी बोलतोय हे समजायची अक्कल असेल तर मग आपण याच्याविषयी निर्णय घेऊ शकू. आता काय विचारायचा प्रश्न? कोण का काय? इथं पण लिहून ठेवतो मी. आणि हे तुम्हाला सांगितलं प्रत्येक पेजच्या वरच्या भागातलं इथं लिहिलं का? प्रत्येक पेजला वरती मार्जिन मध्ये हा फॉर्म्युला लिहायचं सांगितलं होतं का? लिहिलं का? नाही लिहिलं का? मास्टरचं ऐकायचं नाही. मास्टरचं ऐकायचं नाही म्हणल्यास 7 जन्म काहीच येत नाही. समजलं? किती जन्म? 7. आणि मास्टर काय असतं? चाणक्याने दाखवून दिलं होतं. दाखवलं होतं का नाही? म्हणले जोपर्यंत मगध साम्राज्याला योग्य राजा भेटत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही. नंद घराणा अख्खच्या अख्खं उद्ध्वस्त करून लावलं, त्याला म्हणतात मास्टर. समजलं नाही? समजून घ्या. एवढी मास्टर मध्ये ताकद असते असं चाणक्याने सिद्ध केलं. आणि आपण मास्तरचं नाही ऐकल्यावर काय होईल? काय होईल? तिकडं नंद घराणं गेलं. आपल्या अभ्यासाची वाट लागायला किती वेळ लागेल? समजतंय का नाही? बिकॉज आम्ही आमच्या बापाला देत नाही. जे तिकडून सरस्वतीकडून आलंय ते समोर पुढे येतोय. समजतंय का नाही? सॉरी येस. समजतंय का? बर. तर त्यामुळे ऐकायचं. काय सांगितलं? प्रत्येक पेजवर मार्जिन मध्ये फॉर्म्युला सांगितलं होतं. सांगितलं होतं सर, पण आम्ही नाही ऐकलं. का नाही ऐकलं? आम्हाला वाटलं मास्तरचं कशाला ऐकायचं? मास्तरला काय काम आहे? समजून घ्या. मी एकाला कोणाला बोलत नाही. समजलं? म्हणजे सांगितलं ते करा, 100% येईल. लक्षात घ्या. व्यक्तीविषयी बोलायचं. व्यक्तीविषयी जर बोललं गेलं असेल तर कोण हा क्वेश्चन विचारायचा आहेतला. कसा विचारायचा बघा, लक्ष द्या माझ्याकडे. पूर्ण सेंटेन्स वाचायचं. आमच्या वर्गात प्रिन्सिपॉल आहेत. आमच्या वर्गात प्रिन्सिपॉल आहेत. परत म्हणायचं कोण आहेत? काय उत्तर आलं? जे उत्तर आलं प्रामाणिकपणे बिनधास्त द्यायचं प्रिन्सिपॉल. अगोदर आपण फोड करतोय. काय करतोय? फोड करतोय. नंबर 2 ला काय लिहायचं सांगितलंय मास्तरनी? काय लिहायचं सांगितलंय? मग सहाय्यकारी क्रियापद या वाक्यात आहे का? कुठे? क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच असतं. बोंबलत बसू नका, इकडे तिकडे शोधू नका. कुठं गेलं माय? इथं होतं ना. आता कसं सापडत नाही? कुठं असतं क्रियापद? वाक्याच्या शेवटी असतंय. काय असतंय? बोललं वाटेल ना. क्रियापद असतंय. मात्र ज्या वाक्यांविषयी आपण अभ्यास करतोय या वाक्यांमध्ये कोणतं क्रियापद असतं? बोंबलो लिहिलं नाही तर कोणतं असतं? फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य शिकतोय. आणि कोणत्याही वाक्यामध्ये मराठीच्या क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच असतं. त्यामुळे शोधण्याची गरज नाही. मग या फंडामेंटल 1च्या वाक्यामध्ये क्रियापद म्हणजेच काय? सहाय्यकारी क्रियापद कुठं असेल? वाक्याच्या सुरुवातीला. कुठं असेल? आता शेवटी. बरोबर आहे? शेवटी असेल. त्याला उचला. बरं मी सांगितलं बरं मराठीत कुठं असतं हे पण सांगितलंय. कोणते असतात? आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असू. परत ऐका. लेक्चर रेकॉर्ड व्हायला लागले. 50 वेळेस ऐका. ठीक आहे? दुसरी गोष्ट, आता मला परत सांगा. रेकॉर्डेड आहे लेक्चर तिथं. 50 वेळेस ऐकायचं ना. युट्यूबला हॅलो 50 वेळेस ऐकायचे ना. रात्रभर ऐकायचं. ऐकलं का? नाही सर आम्हाला ना परत सांगा ना. ते सांगितलं तिथं रेकॉर्ड करून. हॅलो, हा कुठला प्रकार आहे? कष्ट करायचं नाही काहीच. आणि एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तिथं आहे तुमच्याकडे सगळं सोल्युशन. काल अख्खा रविवार गेला. रविवार मध्ये किती वेळा बघणार असतं? तुमचं काय चालला? मी काय करणार मला सांगा. 3 महिने सांगितलं, 5 महिन्याला क्लास केलेस. 2 दिवस गेले ना साहेब. कुठून आणायचे पैसे दिवस? मी सांगा मला. 21 दिवसाचा सिलेबस किती दिवस चाललाय? 3 दिवस. समजलं का? तुम्ही अभ्यास केला नाही, 1 दिवस घेतलं. परत रविवार आला 2. किती? 4 दिवस गेले आपले. एका दिवसासाठी 4 दिवस गेले. तर 3 महिन्यासाठी किती दिवस लागतील?
9 महिने लागतील, 9 महिने. तेवढ्यामध्ये पृथ्वीवर एका बालकात जन्म होतो मनुष्याचा. आपला इंग्लिश जन्माला घालता येत नाही. समजतंय का नाही मी काय म्हणतो ते? अभ्यास करा. असं केल्यास 9 महिने लागेल. किती महिने? हॅलो. हा. परत पप्पाचा फोन येईल. सर आमच्या ना पोराचं ना लग्न ना करायचं ना होतं ना, मग ना आम्ही ना काय ना करू ना आता ना. हॅलो. चालणार? त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल. बरं, तर नाही समजत काय करायचं? युट्यूबवर ऑलरेडी आहे. माझं नाव टाका, टॉपिकचं नाव टाका. तुमच्याकडे ते समोर दत्त म्हणून उभं राहील. समजतंय का? किती वेळा बघू शकता? रात्रभर बोल लावा ना मला तिथं. रात्रंदिवस बोलतोय तर तुम्ही बघतच नाही. एकदा सांगून काय होणार आहे? तिथं ऐकायचं रिपीटेडली. काल ऐकलं का? ऐकलं का? ऐकलं का? ऐकलं का? आता मला सांगा, जर मी सांगितलं युट्यूबवर तुमच्यात ठेवलं तिथं, तुम्हाला हा विचारायचा अधिकार आहे सर आम्हाला समजलेलं नाही? खरं सांगा. तुम्ही बघा नंतर विचार. सर बघितलं पण तरी पण समजलं नाही. आता समजतंय? आता काय समजतंय? याच्यापेक्षा विस्तृत मी सांगितलं होतं. बरं, वाक्य पण करून घेतलेत. हे समजत नाही वगैरे काही नसतंय. आपण आळशी आहोत लक्षात घ्या. आपला मूर्खपणा आहे. स्पष्ट बोलतो तुम्हाला मी. तुम्हाला समजलं नाही असा विषयच असतो. आपण आळशी आहोत. बरं, खरंच समजलं नाही तर कुठं बघितलं असतं? कुठं बघितलं असतं? मला फोन केला असतं तर युट्यूबवर सापडत नाही हो. केला फोन कोणी? किती लोकांना मी आता आजपर्यंत फाशी दिलंय. मला फोन केला लेक्चर सापडत नाही म्हणून, आणि सरांनी 5 लोकांना फाशी दिलं डांगे चौकात. असं कोणाला फाशी दिलं का मी कोणाला? मग तुम्हालाही फासावर चढवलं जाणार. तुमचा आळस आहे हा, शुद्ध आळस आहे, काहीच नाही. हा. प्रिन्सिपॉल नंबर 2ला काय लिहायचं? काय लिहायचं? अरे काय आहेत लिहायचं? नंबर 3ला काय लिहायचं? प्रिपोजिशन आहे काय वाक्यामध्ये कुठं दिसतंय का? कसं बघा लक्षात घ्या. काय झालंय? प्रिन्सिपॉल झालं, आहेत झालं. हा. नंबर 3ला काय राहिलं शिल्लक? आता काय शिल्लक राहिलं आपल्या सेंटेन्स मध्ये आमच्या वर्गात? या वाक्यामध्ये प्रिपोजिशन दिसतंय का? कुठे? हा. त्यामध्ये प्रिपोजिशन आहे. काय? आत आहे. आतला बाहेर काढा. आत. शिल्लक काय राहिलं? नुसतं वर्ग आहे का? आमचा वर्ग आहे. काय आहे? आणि या प्रकारचं वाक्य परवा मी दिलं होतं. दिलं होतं का? दिलं होतं का? मी सॉल्व्ह केलेले वाक्य होते ना. त्यामध्ये असं वाक्य होतं एक, आमचा वर्ग. समजतंय का नाही? कारण आमचा वर्ग म्हणजे नुसता वर्ग आहे का? आमचा वर्ग आहे तो. बरं, मी आहे का? आम्ही आहोत का? आम्ही नाहीये. समजून घ्या. समजतंय का? हे सॉरी. मग आता एवढं झाल्यास आपलं काय करावं लागेल का? काहीच करावं लागत नाही. झालं इंग्लिश. काय लिहिता येईल मग? प्रिन्सिपॉल. हा. आहेत म्हणजे आता आर शिकवलेले सर. पण तुम्ही बघा मी शिकवलं इज. एकाच व्यक्तीला जर आहेत जरी म्हणलो तरी एका व्यक्तीला असल्यामुळं इज होत. तिथून दिलंय तुम्हाला सगळं सहाय्यकारी क्रियापदामध्ये. सर आमच्याकडे नाही ना. मग तिकडे आहे ना. कुठं आहे ना? कुठं आहे ना? युट्यूबवर आहे ना. बघा ना. अभ्यास करा ना. येईल ना. हम्म. नुसते आळशी तुम्ही. प्रिन्सिपॉल इज पुढं काय? पुढं काय? आता काय अडचण आहे इथं? हे वाक्य समजलं का? असं म्हणलं तुम्ही बरोबर पण समजलं. परत दुसऱ्या दिवशी सांगितलं, परत समजलं. परत रविवार गेला समोर परत. तर वाक्य ना समजलं ना, नाही ना, मग ना, आम्ही ना, काय ना करायचं ना. हॅलो. मी म्हणलं 8 ज्याचं घर आहे त्यांनी सगळ्या मजल्यांचा योग्य वापर करावा. समजतंय का नाही? आज काय विचारायचं विचारा. हा. वाक्य समजलं हे? आता काय नाही आलं? हा. हे की काय येईल ते सोडून द्या, सोडू द्या. काय वाक्य आहे? बोंबलून सांगितलं. कर्त्याला, कर्त्याचे, कर्त्याजवळ. अभ्यास काय करायचा ना? शुद्ध आळशीपणा आहे हा. कुठे येईल वाक्य? वाक्य कुठे येईल? फंडामेंटल 1 का 2? आपल्याला नाही आला की जाऊन पकडायचा. काय काय बोलताय ना? तूच आहे का काय? तूच आहे. 1ला कसं काय येईल?
हॅलो. हॅलो. बर. प्रश्न विचारू. मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगी प्लकिंग करते. मुलगा काय करतो? प्लगिंग करतो का? हॅलो. कसं उदाहरण आहे कळत. मुलगा काय करतो? दाढी करतो. मुलगी समजा मुलीला दाढीला केस आहेत रे. समजा. समजा नसतात का? असतात ना. असतात ना. प्रत्येक व्यक्तीला केस असतात. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल. मग मुलगी कुठं सलून मध्ये जाते का? सलून मध्ये हो दाढी करायची मला काय म्हणते कुठं जाते? हा पार्लर समजून घ्या. मुलगी कुठं जाते? पार्लर मध्ये. मुलगा कुठं जातो? मुलगा म्हणतो का दाढी करायची चला पार्लर मध्ये जाऊन प्लकिंग करून घेऊ. हो हो, माझी प्लकिंग आहे. तुझी प्लकिंग करायची काय फरक पडतो? हॅलो. आता कोण आहे हो? हॅलो. काय समजलं? मुलगी काय करते? काय करते? प्लकिंग करते. मुलगा काय करतो? शेव करतो. दाढी करतो. कुठं? कपाट मध्ये. पाय मोडणार नाही हो. हॅलो. म्यूट करा. म्यूट करा. हा गुड. मुलगा मुलगा काय करतो? मग आपलं हे समजलं पाहिजे ना आपण मुलगा आहे का मुलगी आहे? हॅलो. समजलं पाहिजे ना. का त्याला मेडिकल मध्ये जायचंय? त्या ससूर हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टला. हॅलो. ओ इकडे आहे का? मला दाढी करायची नाही का? इकडे कुठं? नाही पण मी मुलगा आहे का मुलगी बघायचं. अरे तो समजतंय का नाही? जर आपण मुलगा आहोत का मुलगी आहोत हे माहित असेल तर मग आपण पार्लर मध्ये जायचं का सलून मध्ये जायचं हा निर्णय घेता येईल. समजतंय का नाही? तसं हॅलो. तसं अक्कल दाढी आली आहे का पार्लर कुठं? आहे का? बरं. विषय गाडीतच नाही. इथली केस काय करतात जास्त असल्यास? काय करता? काय करता इथे? काय करतात मुली? काय करतात? प्लग कर. बरोबर आहे नाही का? तिकडं सलून मध्ये जातात. हो इकडे इकडे थोडं बसताना फिरवा. नाही. हॅलो. समजून घ्या मी काय सांगतोय ते. संकल्पना समजून घ्या. मुलगा आहोत का मुलगी आहे आपलं समजलं पाहिजे. म्हणजे ते फंडामेंटल 1 आहे का 2 आहे समजलं पाहिजे. तर आज मी दाढीच नाही केली का? तर मला मी मुलगा आहे का मुलगी आहे हेच माहित नाही. हॅलो. हा प्रश्न तुमचा. दिस युअर क्वेश्चन. बिकॉज आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड वेदर दिस इज फंडामेंटल 1 और फंडामेंटल 2. क्लिअर कट सांगितलेलं आहे. ही लक्षण असेल तर आपण मुलगी आहोत. ही लक्षण असतील तर आपण मुलगा नाही मुलगा काय आहोत. म्हणजे काय असल्यास फंडामेंटल 1 आहे काय असल्यास फंडामेंटल 2 आहे. फंडामेंटल 2 हे सोपं आहे समजायला म्हणून सहाय्यकारी क्रियापदाच्या वाक्यांपैकी जे वाक्य मालकी सांगतात ती सोडलीच तर शिल्लक राहिली सगळे वाक्य फंडामेंटल 1 चे आहेत. तर ते वाक्य काय होतं? तिला वेळ होता हे वाक्य स्पष्टपणे दिसतंय. कर्त्याला डॅश डॅश होत. मी काय सांगितलं? कर्त्याला कर्त्याचे कर्त्याजवळ कर्त्याकडे डॅश डॅश आहे होत असेल हे वाक्य रेकॉर्ड होतंय. 50 वेळेस ऐकायचं. तुम्ही जर ऐकलं तर अख्ख्या गल्लीला माहित होईल की फंडामेंटल 1 आणि फंडामेंटल 2 काय. हॅलो. पण तुम्हाला समजणार नाही का? आम्हाला सर ना समजत ना नाही ना काय ना करू ना असले काय बहाणे घेऊन येऊ नका. आज काय शिकायचं शिका. काय अडचण नाही. 2 तास 3 तास 4 तास 5 तास 10 तास मला माहिती आहे समजतंय. आळस आहे आपल्याकडे आळस. काय सांगितलं सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप जा. अरे काही करके बरं आहे लक्षात घ्या. फक्त आणि फक्त बरं का मुख्य क्रियापद असल्यास फंडामेंटल 1 मध्ये वाक्य येत नाही. जर त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद असेल तर त्या फंडामेंटलच्या वाक्यामध्ये येत नाही. फंडामेंटल 1 नाही. फंडामेंटलच्या वाक्यामध्ये येत नाही. जर फंडामेंटल मध्ये आलंच नाही विषय संपला. हॅलो. म्हणजे जर ते म्हैस असेल म्हैस तर ब्युटी पार्लर पण नाही आणि सलून पण नाही. कधी बघितलं का म्हशीला? एक म्हैस आहे हाल्या 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 ब्युटी पार्लरचं उभं राहिलं म्हणजे का? लई केस वाच.
हॅलो. किंवा एखादी म्हैस हाडे आलाय आणि त्या सलून समोर उभा राहिला, बघितलं का? जर ते म्हैस हाडे असेल हाडे, तर फंडामेंटल मध्ये येईल का? येईल का? म्हणजे जर सहाय्यकारी फक्त इथं काय लिहिलंय, फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारच वाक्य नसेल तर ते फंडामेंटल. 1 हे नाही, 2 ही नाही, फंडामेंटलच आहे. तो मनुष्यच नाही तर ब्युटी पार्लर नाही, अरे सलून पण नाही, विषय संपला. सलून आणि ब्युटी पार्लर हे घोड्यासाठी आणि हाल्यासाठी नसते, कोणासाठी? व्यक्तींसाठी, माणसांसाठी असते. आता माणूस बनल्यास आणखी नव्हे इन्सान. आता माणूस कुठे सापडत नाही आजकाल. सगळे माणसाच्या वेशामध्ये कोण आहेत? राक्षस आहेत. ती गोष्ट वेगळी. तेव्हा माणूस परत शोधायला अवघड होईल. मी व्यक्तींसाठी म्हणलो, माणूस शोधणं अवघड आहे ना. कोणासाठी? व्यक्तींसाठी. तात्पर्य फक्त सहाय्यकारी क्रियापद असेल तरच या टाईपचा विचार होईल. आणि फक्त सहाय्यकारी क्रियापदामध्ये फंडामेंटल 1 आणि फंडामेंटल 2 अशा 2 गोष्टी आहेत. जर ते वाक्य तिला वेळ आहे, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? 1 का 2? फक्त सहाय्यकारी क्रियापद डोक्यात आणायचं. अरे तूच तर नाही, कारण तूच असलंच वाक्य संपलं आपलं. ते बनवायचं नाही, कारण चाललंय काय? फंडामेंटल 1 चाललंय आपलं. तूच आणखी शिकवलंच नाही मी. तिला वेळ आहे हे वाक्य बनता येईल का? नाही येणार. काय येणार नाही? तर हे या जातीचं वाक्य हो. समजलं का? नाही. पुढं एक एखादं व्यवस्थित समजलं का? एकाच्या अडचणीमध्ये सगळ्याच्या अडचणी सामावलेल्या आहेत. हा, त्याची परीक्षा होती. कुठलं आलं? हा, कुठलं आलं? काय बाई का बाबा आहे? बाबा काय असेल ते, बाई बाबा फरक समजतो का नाही? हाले आहे, हाले तर नाही, म्हणजे काय मुख्य क्रियापद वाक्य तर नाही. तर सहाय्यकारी, फक्त सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद तर नाहीच आहे सर. आम्ही स्टॅम्प पेपर लिहून देतो, मुख्य क्रियापद नाहीये. मग कुठे? फक्त सहाय्यकारी क्रियापद. मग हे वाक्य आम्हाला पचत नाही सर, फंडामेंटल प्रमाणे जमत नाही. हॅलो, मग तूच आहे का? अरे तूच केलं कसं काय? त्याची एक्झाम आहे. कर्त्याच सरांनी सांगितलं होतं, कर्त्याचं कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे डॅश डॅश आहे होतं असेल, असं असल्यास फंडामेंटल 2चं असतं. हे मास्तरने बोंबलून सांगितलं होतं. परवा बी सांगितलं होतं, आता तेच सांगतोय, वेगळं काहीच सांगत नाही. हा बघा आता, आमच्या काय, आमच्या मालकी सांगते बघा. मी फक्त चहा सांगितलंय का? मी सांगितलं का टिकली लागेल ती मुलगी होईल? लाव बरं त्याला टिकली. काय होणार ना? लिपस्टिक लावली की मुलगी होते का तयार? नाही होत. मी लक्षात घ्या, मी काय सांगतोय लक्षात घ्या, बाकी पण लक्षात सांगतोय ना. ते मालकी सांगणार असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? आता मालकी सांगणार वाक्य काही, आमच्या वर्गात प्रिन्सिपल आहेत, चहा आलं, मग चुकून एका टिकीट लागली टेबलावरच काहीतरी घेताना टिकीट लागली, मग ती मुलगी होईल का? तसं हे मालकी सांगणार वाक्य नाही ना. तुम्ही सांगितलं चहा आलं की, सांगितलं होतं का कंडिशन? चहा आलं की फंडामेंटल 2 आहे, सांगितलंय का? नाही. अशा प्रकारची असली पाहिजे. आणि मालकी, अदरवाईज मालकी लिहिलं असतं काहीतरी. पजेशन सांगणारे वाक्य पाहिजे. समजतंय का? काय नाही, डाऊट इज ओके. समजलं? तर आमचा वर्ग म्हणजे काय? आवर क्लास. आणि यात बोलतोय काय? मालकीविषयी बोलत नाही, प्रिन्सिपल क्लासमध्ये आहे हे बोलतोय, हे समजून घ्या. पुढं हा, वार. हा, काय होतं? अच्छा, आता काय होतं? जोरात होत. कसं होत? आता जोरात होता येईल बघा. आता वारे जोरात होत. काय होतं? अरे काय वर जोरात काय होतं? तरी त्रास झाला म्हणायचं. काय जोरात होतं? हे ह्याच्याबरोबर जे आलं ते बी घ्यायचं. काय जोरात होतं? समजलं?
जर वारे आल तर वारे अगोदर लिहायचं. नंबर 2 ला काय लिहायचंय सांगा. कुठे काय करायचे आपण होते. नंबर 3 ला काय लिहायचंय. काय लिहायचं. नंबर 4 ला काय लिहायचंय. जोर. सर इथं जोरात आहे. मग इथं च आल्यावर आत का लिहितो. हे वाक्य कसं बनलंय. जोर प्लस. सर इथं घरात आहे. इथं पण च आलं. मग इथं आत का लिहितो. घरात कसं बनलंय. घर प्लस. मग आत जर बाजूला काढलं शिल्लक काय राहील. तर घरा. मराठी आहे. त्या वाक्यात काय सामावलेलं आहे हे तर तुम्हाला समजलं पाहिजे. जर एखादा पदार्थ गोड लागतोय तर याचा अर्थ त्याच्यामध्ये कडुलिंब टाकलंय हे होईल का. काय टाकलंय. पण साखर दिसत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही साखर कसं काय म्हणता. ते गोडच लागतंय. साखर कसं काय. हॅलो. हा प्रश्न आहे. जोरात आहे तर हात कसं काय देतो आपण. समजलं. तर एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन शिकवावं असं अपेक्षा करू नका मला. जोरात मध्ये आत आहे हे पण सांगायचं का. समजून घ्या. जोरात मध्ये आत आहे हे सांगायला पाहिजे का. तुम्ही समजून घ्या. जोरात ह्या शब्दामध्ये आत आहे. काय आहे. अनंत. हे काय आहे सांगा. मराठी येत आहे तुम्हाला. अ म्हणजे नाही. अ म्हणजे आणि अंत म्हणजे काय. संपणार कुठे. अंत म्हणजे संपणे. आणि अ म्हणजे नाही. अनंत म्हणजे नाही संपणारा. न कुठे इथं. तर नच नाही. अ प्लस अंत अनंत. आता एक विचारायचं आपल्या शाळेतल्या मराठी शिक्षकाला. हॅलो मास्तर. हॅलोच. समजलं. अनंत मला समजत नाही. मराठी येत नाही. आता हे अनंत आपल्याकडे येणार नाहीये मात्र मी पद्धत सांगतोय. ते शब्द कसे म्हण. आणि असे सगळे मराठी शब्द म्हणलेत. समजलं का नाही. येस ऑर येस. हे जोरात मध्ये काय आहे. आता समजलं. ओके. आता वारे म्हणजे काय. वारे म्हणजे विंड म्हणतो का. वार विंड होत. आणि काय का नाहीये. वॉज इन. जोर म्हणजे काय. वेग. पण जोरला काय. हॅलो. ते तेवढं समजून घ्या. तर कसं काय समजून घ्यायचं. आई बाळाला जेवायला घालते. भाकरी तोडून जाईल तोंड तोंड कोंबते का. काय करते. त्याचा हळूच काला बनवते. कसा बनवते. मऊ. गावाकडे मऊ सुरूक. हॅलो कसं बनवते. सॉफ्ट एकदम सॉफ्ट. आणि हळूच ढकलते ठाक. आणि त्याला काय म्हणते नम नम करायचे. काय करायचंय. नम नम. हॅलो काय करायचंय. मग ते नम नम करते. नम 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 करते ना गिळून टाकते. समजलं का नाही. तात्पर्य त्या शब्दाला आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावायचा. त्या शब्दाचा आपला सोयीस्कर असा अर्थ लावायचा. जोर म्हणजे प्रॅक्टिकली शब्दाचा अर्थ येण्याची गरज. जोरला काय म्हणतात तर स्पीड म्हणतात. समजतंय का नाही. पुढं आता एकाच्या डाऊट मध्ये सगळे डाऊट क्लिअर होणार बाय डिफॉल्ट. हा परत प्रत्येकाला येणार आहे विचारायला. हा आता साक्षात्कार झाला. हाच साक्षात्कार बौद्धांना झाला होता. बुद्धांना कुठे झाला होता. लुंबिनी येथे. नाही नाही कुठे झाला होता. बिहारमध्ये गया येथे. बोध गया. बरोबर आहे का. पिंपळा झाडाखाली. आणि त्या पिंपळा झाडाची फांदी कुठं नेऊन आणून लावली. नागपूरला. आणि नागपूरची फांदी कुठं आणून लावली. पिंपरीला. हॅलो. पिंपरी पिंपरी चौकाची 3 पिंपळा झाडं आहेत ती कुठली आहेत. बाय डिफॉल्ट. आणि हा बुद्धांना साक्षात्कार झाला. गौतम बुद्धांना. कधी कधी इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी. हॅलो. कधी हे म्हणजे 2500 वर्षांपूर्वी. हाच आपला आज झालेला आहे. झालं.
लक्षात आणायचं. साक्षात्कार म्हणजे काय असतं, दुसरं दुसरं काहीच नसून ती गोष्ट आपल्याला योग्य पद्धतीनं समजणं असं असतं. हॅलो, आता साक्षात्कार झाला, काय झाला सर, हे माझी वाक्यच उटपटांग आलेली आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम साच्यामध्ये नाहीये, माझ्या मातीमध्ये खडे आहेत, त्याच्यामुळे मूर्ती बनत नाही. साच्या ओकेच आहे, साच्या ओके, मातीमध्ये काय आहेत. मग काय करायचं, आता माती व्यवस्थित चालायची म्हणजे काय करायचं, ते फंडामेंटल 1 आहे का फंडामेंटल 2 आहे हे समजलं की मला वाक्य येईल सर. डाऊट क्लिअर आहे का? येस ऑर येस? सगळं रेकॉर्ड आहे, एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. हा, आता एवढं डाऊट क्लिअर करून देखील काही डाऊट शिल्लक असतील तर एक एक करून विचारा. हा, संपले. बघितलं का आपण किती जन्म तयार केलं होतं. पब्लिक लय आगाव आहे, आपलंच बोलायचं कधी पण. पब्लिक मधलं कोणीच नाही बरोबर, लक्षात घ्या. ते मुंबईची बाई परवा बोलली, आता कोणीच बरोबर नाही. कोण बरोबर जात आहे, त्यामुळे आपलं आपलं बघायचं. मला अडचण किती आहे, नाही सर मी सगळ्यांनाच विचारलं, पण सगळ्यांना अडचण, आपलं अडचण आहे का मला विचारत. तुमची अडचण विचारलं तुम्हाला सगळ्या गावाला गोळा करावं लागतंय का? नाही, काही गरज नाही. आपण मास्तर समोर आहोत, प्रत्येक अडचण सोडल्याशिवाय मास्तर पुढे जाऊ शकत नाही, आणि जर तो गेला तर तो मास्तर मध्ये येत नाही. हा, नाही आता पब्लिकला काही अडचण नाही, त्यांना होते त्यांचं त्यांनी बघितलं कसं आहे, पब्लिक आड बाजूला लागतं. बघू ते काय बोलतो. बोला. उद्या क्लासला नमुना सक्का भाऊ आहे क्लासला. धडधडीत विषय आहेत ना. हॅलो, एवढे मोठे लांब लांब आता विचारतोय पुरुष आहे का स्त्री आहे. हॅलो, अरे बाबा मिशा बघ ना, एवढ्या मोठ्या, असं केलं त्यानं असं. हॅलो, मग स्त्रियांना पण अरे पण लहान असतात त्यांना, पण तो हॅलो, काय चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला हॅलो ओठावर केस असतात, फक्त काहींचे दिसत नाही, काहींचे दिसतात. बरं एवढी मोठी वळली मिशी त्यांनी, पुरुष आहे का स्त्री सांगा बरं सर. आता याला काय बोलू. हो सर, मिशीकडे लक्षच नाही माझं घेत, जायला पाहिजे नाही. काय वाक्य आहे, काय वाक्य आहे, सांग ना, बोल ना. उद्या क्लासला सुट्टी आहे, लगेच डाऊट पकडायचा. त्या मायला हे इथं तर नाही वाक्य, इथलं करावं मग इकडे काय नाही. क्लासला सुट्टी असेल, क्लास विल हॅव हॉलिडे टुमॉरो. समजलं, हे फंडामेंटल 2 मध्ये आहे. बरं, फंडामेंटल 1 आणि 2 चा मुद्दाम तुम्हाला आणखीन एक वेगळा फरक सांगतो. फंडामेंटल 1 म्हणजे ऍम इज आर वॉज वर आणि विल बी शॅल बी. टू बी ची सहाय्यकारी क्रियापद आपण बनवतो, आणि हे टू हॅव च्या सहाय्यकारी क्रियापदान बनवतो. कशाने बनवतो? फंडामेंटल 1 म्हणजे काय, या ठिकाणी सगळे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद अप्लिकेबल आहेत, या ठिकाणी सगळे टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद अप्लिकेबल आहेत. हे पुढच्या गावाला गेल्यावर शिकू. आता आपलं फंडामेंटल 1 चाललेलं आहे. काय चाललेलं आहे? आता रॅन्डमली वाक्य विचारा तुमचे कोणते, बघू आपल्याला जमतात का. चला चला, आज हाच विषय पूर्ण. हा हा, पूल मजबूत होतं का, होता पूल होतं. हा, होता पूल होता, ठीक आहे ना. आता होता म्हणून तरी फरक नाही पडणार, मात्र ऍटलिस्ट दॅट शोज अॅक्युरेसी ऑफ युअर लँग्वेज, ओन लँग्वेज. कमॉन, पूल मजबूत होता बघा. ते पूल मजबूत होता, हे वाक्य बनवायचंय. कसं बनवायचंय, फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. बर, या वाक्यामध्ये व्यक्तीविषयी विचारलंय, व्यक्तीविषयी बोललं जातंय का व्यक्तीशिवाय इतर गोष्टीविषयी बोललं जातंय? इतर आहे, म्हणजे याचा अर्थ सर व्यक्तीविषयी नाहीये. मग कोण नाही विचारायचं, काय विचारायचंय, कोणाला विचारायचंय, काय होता विचारायचं. कसं विचारायचं बघा, कोण मजबूत होता, काय होता, म्हणजे कोण किंवा काय हा शब्द उच्चारून जर सहाय्यकारी क्रियापदाचा उच्चार केला तर सहाय्यकारी क्रियापदाला प्रश्न विचारतो असा अर्थ होतो. हॅलो, मग काय होता, आता कोणतरी मजबूत होता, कसा होता तर मजबूत होता, काय होता, आणखीन अडचण आली, काय मजबूत होता,
समजलं? मग जे उत्तर येईल ते 100% सब्जेक्ट असतंय. अगोदर कोण लिहायचंय बघा. कोण किंवा काय हा सब्जेक्ट असतो. नंबर 2 ला काय लिहायचंय? काय का इथं? होता. नंबर 2 ला होता. आता आता प्रिपोजिशन कुठं आहे? मी सांगितलं होतं असेल तरच लिहायचंय. आहे लक्षात? नाहीये. मग शिल्लक काय राहिलंय? आता रडता कशाला मग? जे राहिले ते लिहून टाका. मग काय होईल? पूल म्हणजे काय? होता म्हणजे काय? मजबूत म्हणजे काय? जमलं? हे व्यवस्थित लिहून घ्या. बरं, लिहून घेण्याच्या अगोदर अगोदर विचारा मला. हा, आणखी विचारा, काय काय डाऊट आहे? डाऊट नसेल तर विचारा, त्या निमित्तानं क्लिअर होईल. हा, काय आहे? बरं ठीक आहे, असं ते दुकान खूप दिवसांपासून तिथं आहे. काय आहे? बघा आता लक्षात घ्या. हो, बरं ठीक आहे. आता अगोदर लफडं सर काय आहे? ते कोण विचारायचं का काय विचारायचं हा प्रश्न आहे. बरोबर? पुरुष आहे का स्त्री आहे, नंतर मग ब्युटी पार्लर का सलून, असा विषय झाला आपला. हे एवढं परखड का बोलतोय मी? तर ते स्पष्ट समजतंय. हॅलो, अच्छा ब्युटी पार्लर, अच्छा ते क्लिअर समजतंय ना. खडाक आपले दरवाजे उघडतात सगळे, म्हणून त्या पद्धतीनं एक्झाम्पल आहे. बर, ते दुकान खूप दिवसांपासून तिथं आहे. या वाक्यात व्यक्तीविषयी बोललं जातंय का व्यक्तीशिवाय इतर गोष्टींविषयी बोललं जातंय? व्यक्तीशिवाय. बरं, कॉमन सेन्स काय म्हणतोय? ते दुकान बऱ्याच दिवसापासून तिथं आहे. आता फॉर्म्युला खंडच जाऊ द्या. या वाक्यामध्ये कशाविषयी बोललं जातंय? हा तर अंदाज येतोय की नाही? कशाविषयी बोललं जातंय? जागेविषयी नाही. कशाविषयी? दुकानाविषयी. बरं, कोणत्या दुकानाविषयी? त्या दुकानाविषयी बोललं जातंय. लक्षात घ्या, नुसतं दुकान नाहीये. बरं, आता हा कॉमन सेन्स डेव्हलप झाला. बरोबर. बरं, आता ते दुकान खूप दिवसांपासून तिथं आहे. काय आहे असं विचारायचं ना. बरं, काय आहे? तिथं आलं, तिथं आलं ना. काय आहे? तुम्ही दुकान म्हणले असते, मात्र दुकान नुसतं दुकान नाही तर काय? मग पहिला शब्द आला ते दुकान. जो जे उत्तर आलं ते काय आहे? आता हे काय आहे? जे उत्तर आलं काय आहे, उत्तर जे आलं ते काय आहे? अरे ते काय आहे? शब्द सापडला, खुश व्हायचं, कारण का वाक्याची सुरुवात आपल्याला सापडली. नंबर 2 ला काय लिहायचं असतं? काय इथं? नंबर 3 ला काय लिहायचं? बरं, दुसरी गोष्ट मी सांगितलेलं तुम्हाला, समय सूचक शब्द वाक्याच्या मग अगोदरच आपल्याला लक्षात ठेवायचं. हे खूप दिवसांपासून जे आहे ना, हे वाक्यात शेवटी जाणार आहे. वाक्य मेन काय राहिलं आता? ते दुकान तिथं आहे. आपल्याला शिल्लक काय राहिलं? ते दुकान संपलं, आहे संपलं, शिल्लक काय राहिलं? तिथं. आणि शेवटी काय लिहायचं? खूप दिवसांपासून. तो ते टाइम फ्रेज आहे, वाक्याच्या शेवटीच येणार आहे. बरोबर. ऑनलाईन वाल्यांना आवाज येतोय का? येस और येस. आवाज माझा व्यवस्थित येतोय का? बर, चला. हा, काय आहे? बरं, खूप दिवसांपासून म्हणजे काय? खूप दिवसांपासून शब्द आहे का तुमच्याकडं? नसेल तर एक्स्ट्रा लिहा. फॉर मेनी डेज. खूप दिवसांपासून हा शब्द नसेल तर त्या तुमच्या शब्दामध्ये टाइम फ्रेज मध्ये ऍड करा. काय आहे ते दुकान म्हणजे काय? दॅट शॉप. नंबर 2 ला काय येईल सांग, इकडे बघा रे. नंबर 2 ला काय येईल? येईल. तिथं म्हणजे काय? आणि खूप दिवसांपासून. इथं मात्र फॉर मेनी डेज असं येईल. का सर? पासून म्हणजे फ्रॉम ना, परंतु खूप दिवसांपासून साठी शब्द आहे फॉर मेनी डेज. का बस, हा कसं काय? किती दिवसांपासून म्हणजे काय? किती दिवसांपासून म्हणजे काय? किती दिवसांपासून म्हणजे काय?
नाही रे. किती दिवसांपासून म्हणजे काय मला सांगा. कला तुमच्या नोटबुक काढा. आहे का बघा, दाखवा मला. किती दिवसांपासून याला शब्द काय आहे? किती दिवसांपासून याला डब्ल्यूएच शब्द काय आहे? किती दिवसांपासून याला डब्ल्यूएच शब्द काय आहे? काय येत आहे तुम्हाला? आलं का लक्षात आता? मग खूप दिवसांपासून काय येईल? समजतंय का नाही? अक्कल अशी आणायची स्वतःला. समजलं? अभ्यास केल्यावर येते. समजलं नाही? साधी गोष्ट आहे. अभ्यास केल्यावर अक्कल येते. असं कोण म्हणतं? डॉक्टर विठ्ठल लहाने. ऐका, एका संधीची गोष्ट खूप सुंदर आहे. प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला ऐकावं अशी गोष्ट आहे. ठीक आहे. एका संधीची गोष्ट. दॅट शॉप इज देअर फॉर फॉर मेनी डेज. आणि बोला आणखीन काय काय. आता ओरली सांगतो, चला तोंडी सांगतो. तुम्हाला जेवढे विचार तेवढे वाक्य विचारा लगेच, आजच्या आज. हा, वारंवार. अच्छा, वारंवार म्हणजे नेहमी. बरोबर. आता वाक्य राहिलं. आता नेहमी कुठे येईल? वाक्याच्या शेवटी. का? हा समय सूचक शब्द आहे, टाइम फ्रेज आहे. मग मुख्य वाक्य राहिलं काय आता? तो मुंबईत होता. जमलं का आता? कोण होता? नंबर 2 ला काय येईल? नंबर 3 ला सर पण इथं इथं आहे ना, तर आतच काय समजलं का नाही? तुम्हाला शिकवलं मग क्लिअर झालं. ईद म्हणजे काय? मुंबई प्लस आत. या ठिकाणी आजचा आचा लोप होतो आणि ही दीर्घ जे असतं ते स्ट्रॉंग होतं. आ संपून जातं. तसं माणसाचं सेफ्टी संपलेली आहे. जे स्ट्रॉंग आहे ते काय करतं? तिथं अधिकार गाजवतं. जर बायको स्ट्रॉंग असेल तर बायकोच चालतं घरामध्ये. चालतं का नाही? हॅलो, हॅलो. खरं. आणि अख्खा देश असा आपला स्त्रियांद्वारे चालला जातो. कारण प्रत्येक घरात कोणाला चालतं? खरं सांगा, नवऱ्याचं का बायकोच? कोणाला चालतं? आजकाल तर विषयच नाही. हे बघ, ते घर आणि तुझं बाकीचं गबाळ बघ. आई आलेच मी बोंबल संपला विषय. पण बाई बाल हट्ट, राज हट्ट आणि तिसरा आहे कोणता? स्त्री हट्ट. 3 हट्ट सांगितले गेलेले आहेत शास्त्रानुसार. थोडंच नाही जगात. मी काहीच म्हणलो नाही. जे सांगितलं ते फक्त मी माझं काहीच नाही. माझं काय आहे त्याच्यामध्ये? नाही पण सर, पण तुम्ही पण असं पण कसं काय म्हणता, पण कसं काय पण म्हणता पण वगैरे वगैरे काही नाही. माझं नाही. कुणाला सांगितलंय? शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ओके. हा, समजतंय? थांब ना जरा. काय होतं वाक्य? तुझं अगोदर. तो होता. नंबर 2 कोण होता? तो होता. आज स्ट्रॉंग कोण आहे? ई. म्हणून आ गायब झालंय. समजलं का नाही? नाही पण नवरा बायको आहेत ना. अरे पण चालतं का नवऱ्याचं? चालतं कोणाचं? म्हणून बायकोचं मत ऐकायचं आपल्याला. पण नवरा पण आहे, त्याला त्याला विचारायचं नाही. आज आ संपला, ई राहिली. तसं नाही. आ संपला, ई राहिली. ई तर आहे तसं आहे. मुंबईत समजलं? आत कोण आहे? तो आहे आत मुंबई. आणि वारंवार मग काय होईल मग? ही इज इन मुंबई ऑलवेज. वारंवारचा अर्थ नेहमी. पुढं त्या मागून समजून घ्या ना, नंतर लिहिता येईल तुम्हाला वाक्य. हा, समजून घ्यायची वाक्य अगोदर. हा, काय आहे? माझी एक्झाम. नंबर 2 ला आहे. थांब ना जरा, इंग्लिश नाही लगेच, गुगल लेन्स जाऊ नका. नंबर 2 ला. नंबर 3 ला ला. ला हे मालकीसाठी नाही आलं सर. पण तुम्ही तर म्हणलं होते लाचं वाक्य तिकडे घ्यायचं. इथं मालकीसाठी आलं का? ला हे 5 मेच्या दिवशी आहे हे सांगायला ला आलेला आहे. म्हणून त्या दिवशी म्हणजे काय? ऑन. हॅलो, त्या दिवशी म्हणजे काय? नाही नसेल तर तुमच्याकडे त्या प्रिपोजिशन ऍड करा. त्या दिवशी म्हणजे ऑन. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने लिहिलंय,
कोणत्याही दिवसाच्या अगोदर किंवा वाराच्या अगोदर आपण ऑन हे प्रिपोजिशन लिहितो. सांगितलंय का? हा. पण ऑन आणि 5 मे ला 5 मे. सो माय एक्झाम आहे ना, इज ऑन 5 मे 2025. हा काय करतो? 25 गेलं ना. आता असणार आहे ना, पुढचं येणार आहे ना, 26 असणार आहे ना. मग आहे कसं काय म्हणू? माझी एक्झाम 2025 आहे, असं होईल का? होईल तिथं. पुढे बोला. आहे काय शंका, कुशंका? समजायला तर वाक्य म्हणता येतील. आता वाक्य करा. तर किती करायची? मायबाप मी सांगितलं, तुम्ही काहीच केलं नाही. जमतील तेवढी करा. 100-150 वाक्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. मात्र मी उद्या पुढे किती किती दिवस थांबू इथंच? तुम्हाला अडचण होती तर कुठे जायला पाहिजे तुम्ही? गेले का? मग आता मी किती दिवस थांबू एकाच ठिकाणी? समजतंय? होमवर्क करा. हे झालेल्या गोष्टी किमान एक वेळेस रिपीट करायच्यात, ते तर बाय डिफॉल्टच आहे. आणि बाकीचे 70 ते 100 वाक्य तुम्ही बनवा स्वतः. आणि आळस करू नका. आळस. कोणी कमी हुशार किंवा जास्त हुशार आहे असं अजिबात नसतं. एक व्यक्ती जास्त काम करतो त्याला हुशार म्हणतात, मात्र हुशार नसतो, ते काम जास्त करतंय. एक व्यक्ती कमजोर असतो, कमजोर नसतो तो मूर्ख असतो. फर्स्ट शब्द काय त्याला? मूर्ख आहे तो. का? कष्ट करत नाही. तुमचं फक्त कष्ट क्लिअर पाहिजे, तुम्हाला आपोआपच न येणाऱ्या गोष्टी समजायला लागतील. आणि जे गौतम बुद्धांचं झालं होतं, काय झालं होतं? कारण त्यांनी जोर दिला, आपण जोरच देत नाही. हे असं का? 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 आणि या ठिकाणी तत्वज्ञानाचा उद्रेक होतो. अरे स्फोट होतो, स्फोट. हे असं का? असं का? असं का? आपण म्हणतो मरुदे बोंबलुदे, काय करायचं आपल्याला? हॅलो. आपण स्ट्रेस देत नाही, आपण डोक्याला डोक्याला स्ट्रेस दिला म्हणून जगात नाव आहे. हॅलो. समजतंय का नाही? येस ऑर येस? तर तुम्ही आज काय बांधकडे गौतम बुद्धांचं बोलताय? काल मी तिकडे गेलो होतो पिंपरीला, मला ते दिसलं हा लेख. म्हणजे बोललो ना आता, तिथून ते झाड आणलं, तिथून झाड आणलं, त्याच्यामुळं ते ताजी आठवण असल्यामुळं माझ्या बोलण्यात येते ते. बाय द वे, चल वे पॉज. ओके, पॉज. हे रेकॉर्डेड आहे, तुम्हाला भेटेल योग्य वेळेला.